श्री स्वामी समर्थ. पुष्य नक्षत्र योग 21 ऑगस्ट 2025 गुरुवारला सूर्योदय ते रात्री 12:08 गुरुपुष्यमृत योग आहे. या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी करावयाचे उपाय. 108 मोत्याच्या माळेवर जो व्यक्ती गुरुमंत्राचा जप श्रद्धापूर्वक जप करतो तर 27 नक्षत्रांचे देवता त्या व्यक्तीवर संतुष्ट होते आणि 27 नक्षत्रात मुख्य नक्षत्र पुष्य आहे आणि पुष्य नक्षत्राचे स्वामी हे देवगुरु बृहस्पती आहे. पुष्य नक्षत्र समृद्धी प्रदान करणारे, संपत्ती वाढवणारे आहे. त्या दिवशी बृहस्पती जे गुरुचे पूजन करावे. बृहस्पती तर आपण पाहिले नाही तर सद्गुरूचेच पूजन करावे आणि मनोमन हा मंत्र म्हणावा. मंत्र ओम क्लीं बृहस्पते नमः. 1 माळ जप करावा. कसे बदलाल दुर्भाग्याला सौभाग्यात. त्यासाठी एक उपाय. लक्ष्मी प्राप्तीसाठी पहिला उपाय. त्या दिवशी गुरुपुष्य अमृतचा योग सुरू झाल्यानंतर वडाचे पान आणावे. गुरुपुष्य अथवा रविपुष्य योगात आणावे. हळदीने स्वस्तिक काढून घरात सुरक्षित ठिकाणी अथवा तिजोरीत किंवा आपल्या दुकानात व्यवसायाच्या ठिकाणी ठेवावे. त्यानंतर दुसरा. आज गुरुपुष्यमृत योग गुरुवार पुष्य नक्षत्र. लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय दुसरा. किंवा अडकलेले पैसे व्यवहार उधारी वसुलीसाठी करायचा तोडगा. खालील तोडगा हा संकल्पयुक्त करावा. संकल्प. आम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचे सेवेकरी असून परमपूज्य गुरुमाऊलींचा कृपा आशीर्वादाने आजपासून हा उपाय करीत आहोत. मी या नावाचा व्यक्ती, या गोत्रात उत्पन्न झालेला व्यक्ती, या वैयक्तिक प्रश्नासाठी मी हा उपाय करीत आहे, तरी तो आपण माझ्याकडून अखंड करून घ्यावा ही विनंती करावी. गुरुपुष्यमृत योगावर वेळेत सराफ सोनार दुकानातून चांदीचे निरांजन दिवे आणावेत. ते दिवे लावण्यापूर्वी संध्याकाळी दिवे लावण्यापूर्वी आणावे व त्यात रोज 1 या चढत्या क्रमाने शुद्ध तुपाची वात लावाव्या. या वाढवत 12 वाती 12व्या दिवशी पेटवाव्या व 13व्या दिवशी पासून 1 प्रमाणे उतरत्या क्रमाने वाती लावाव्यात. उदाहरणार्थ पहिल्या दिवशी 1, 2, 3, 4 प्रत्येक दिवशी अशी 1, 2, 3, 4 12व्या दिवसापर्यंत वाढवायच्या आणि 13व्या दिवशी परत 12च लावायच्या. डबल येथील 12. 12व्या दिवशी 12, 13व्या दिवशी 12 आणि 14व्या दिवसापासून उतरत्या क्रमाने घ्यायच्या. 11, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 अशा वाती लावाव्यात. या काळात घरात सुतक विटाळ असेल तर ते दिवस टाळून पुढील दिवस मोजावेत. वरील उपाय करावा. सेवेची वेळ 21 ऑगस्ट रात्री 9 ते 12 या वेळेत करावी. सेवा कोणती करावी? लक्ष्मी गायत्री 1 माळ, विष्णू गायत्री 1 माळ, कुबेर मंत्र 1 माळ, श्री सूक्त 1 वेळा इत्यादी सेवा करावी.